नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर हे बघा, ब्लाऊज डिझाईन बनवायची आहे. 14.5 इंच उंची आहे याची. तर याच्यावरती आपण आता कॅनव्हास पेपरवरती जी डिझाईन बनवायचं आहे ती कॅनव्हास पेपरवरती आखून घ्यायचं. गळा रुंदी जी आहे ती मी 2 इंच दिलेली आहे, कारण हा जो ब्लाऊज आहे तर 38 साईजचा आहे. त्याच्यामुळं आपल्याला गळा रुंदी जी आहे 2 द्यायची आहे आणि त्यांना गळा पण असा खूप डीप नको आहे, कमीच असा घ्यायचा आहे. तर त्याच्यामुळं बघा, मी असं गळ्याचा असा आकार जो आहे तर असा आकार जो आहे तसा आकार आखून घेतलेला आहे. हा असा आकार आखून घेतलेला आहे आणि साईडनं आहे तर 1-1 इंच असं कॅनव्हास सोडून कट करून घ्यायचं. हा कॅनव्हास पेपर आहे, कारण की हा कॅनव्हास पेपर आपल्याला म्हणजे असा आकार पण आपल्याला जसे पाहिजे तसे आकार देता येतात आणि कपड्याला तो नंतर असा चिटकवता येतो. आपल्याला प्रेस करून तो चिपकला जातो. तर हे बघा, आता आपला असा आकार झालेला आहे, कारण आता हे मशीनचं पण पांढरं असल्यामुळे त्याच्यावरती ते दिसत नाही आहे. तर आता हे आहेत असं प्रेसनं आता आपल्याला याच्यावर चिटकून घ्यायचं. तर ही प्रेसनं मी असं याच्यावरती चिटकून घेतलेला आहे आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो थोडासा साईडनं सोडून कट करायचा, कारण की आपल्याला तो कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे. त्याला अशी थोडीशी कैची जी आहे तर अशी क्रॉस कट मारायची. कट मारल्यामुळं काय होतं, तो मध्ये आपल्याला व्यवस्थित असा फोल्ड होतो आहे मध्ये, त्याच्यामुळं अशी त्याच्यावरती अशी कैची मारून घ्यायची आणि साईडनं जी आहे ती टीप मारून घ्यायची, कारण आतल्या साईडनं पण मग व्यवस्थित फिनिशिंग दिसते. तर त्याच्यामुळं आपल्याला असे कॅनव्हास पेपरला पण अशी कपड्यावरती चिटकून आणि साईडनं अशी टीप मारून घ्यायची, कारण आतल्या साईडनं पण व्यवस्थित दिसलं गेलं पाहिजे. हे बघा, आता मेन जे आहे आपली ब्लाऊज पीसचं त्याच्यावरती याचा मध्ये काढला आहे मी, आणि आपल्या ब्लाऊज पीसच्या कपड्याचा त्याचा पण आपल्याला मध्ये काढायचा आणि असं मध्ये ठेवायचा, कारण की म्हणजे सरकलं नाही गेलं पाहिजे. नाहीतर मग सरकलं गेलं तर गळा वगैरे असा क्रॉसमध्ये येऊ शकतो. त्याच्यामुळे इथं काळजी घ्यायची की सरकलं गेलं नाही पाहिजे, व्यवस्थितच हे करायचं आहे त्याला, कारण आपल्याला खालची जे आपला पाठीचा भाग आहे त्याचा पण आपल्याला मध्ये घ्यायचा आणि हा जो कॅनव्हास आपण चिटकवलेला आहे त्याचा पण मध्ये घ्यायचा आणि साईडनं जी आहे तर अशी टीप मारून घ्यायची. आपल्याला हवा तसा आपण आकार देऊ शकतो. पण मी इथं जे आहे ना तर मग साडीचे थोडेसे काठ जो आहे तर उरलेला होता, तर ती डिझाईन मला इथं ॲडजस्ट करायची होती, म्हणून मी ह्या प्रकारे असा गळा घेतलेला आहे. आता पिना जे आहे तर ते पिन आपण लावलेले पिन जी होती ती काढून टाकायची आणि नंतर जो आहे तर हा कपडा जो आहे तर हा कपडा कट करून घ्यायचा. थोडा शिलाईच्या थोडा अलीकडनं कट करायचं. एकदम आपण शिलाई मारली त्याला खेटून कट नाही करायचं आणि नंतर जे आहे तर असे कट मारायचे त्याला, कारण असे कट मारले ना तर आपले कॉर्नर जे आहे ना तर एकदम व्यवस्थित पलटल्या जातात. त्याच्यामुळं असे छोटे छोटे कट मारायचे, शिलाईवरती नाही जाऊ द्यायचं, नाहीतर मग कपडा कट होईल, ती पण काळजी घ्यायची. कपडा पण कट होता कामा नाही आहे, त्याच्यामुळं आपल्याला बरोबरच साईडनंच थोडासा अलीकडनंच मारायचा आहे कट. वरतून जे आहे तर आता त्याला मध्ये फोल्ड करून वरतून अशी दापटीप जी आहे तर दापटीप मारून घ्यायची. व्यवस्थित त्याची असे कॉर्नर जे आहे तर ते असे बाहेर आले पाहिजे, ते पण आपण हे करायचं. नाहीतर मग मध्ये काय होतं, एखाद्या वेळेस ते मध्ये फोल्ड होताना आता मग बाहेर येत नाही, तर आपल्याला असं स्क्रूड्रायव्हरच्या कशाच्या साह्याने जे आहे ना तर ते असे वरती काढावं लागतात. मग व्यवस्थित छान असा आकार येतो. हे बघा, असा छान असा आकार आलेला आहे आपला. तर आता आपल्याला याला काय करायचं आहे, जो लेसचा कपडा आहे म्हणजे लेस म्हणजे साडीचा काटा जो आहे तर हे बघा, एक काठाचा थोडासा तुकडा उरलेला होता, बाहीवरती लावून हा उरला होता. तर म्हणलं मग इथं याला आपण असं डिझाईन जे आहे तर आपण इथं त्याला ॲडजस्ट करून घेऊया. तर
तर हे बघा मी आता इथं हा जो कपडा आहे तर इथं ॲडजस्ट करून घेते. खालच्या साईडनं लावला, कारण मोठ्या साईजचा ब्लाऊज असला ना तर म्हणजे अजून छान वाटतं असं डिझाईन. पण हा जो आहे तर म्हणजे गळा जो आहे तर डीप नव्हता जास्त, त्याच्यामुळं थोडंसं म्हणजे हे वाटतं आहे. नाहीतर मग डीप गळा असताना तर मग डीप गळ्यालाच आणखीन उठून दिसतं असं डिझाईन जर तुम्ही बनवलं तर. बघा एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो मी कट करून घेतला, कारण आपल्याला वरच्या साईडनं लेस लावायची आहे, तर त्याच्यामुळं लेस लावायची. तर मी हेच केलेलं आहे, म्हणजे फोल्ड केलेला नाही. तर आता त्याच्यावरती अशी गोल्डन कलरची लेस लावायची. तुमच्याकडे जी गोल्डन कलरची आहे ती, आता माझ्याकडं गोल्डन आणि जो ब्लाऊजचा जो कलर आहे पर्पल कलर, तर त्या कलरमध्ये माझ्याकडे लेस होती, तर त्याच्यामुळं मग मी ती मॅचिंग घेतलेली आहे त्याच्यावरती लावण्यासाठी. तर ही अशी खालीपर्यंत त्याला लेस लावून घ्यायची. साईडला पण याला पण एक टिप मारून घ्यायची, कारण ती लेस एकदम व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये लागल्या जाते. तर ह्या साईडनं पण आपल्याला तशीच लेस लावायची आहे. लेस लावताना पण काय करायचं, कारण की जसं आपले आकार येतात ना, तर तशा आकारावरून लेस घ्यायची, मग ती बरोबर आकार येतो. नाहीतर मग आपण जर नाही घेतलं तर मग ती आकार व्यवस्थित येत नाही. तिथं थोडीशी असं आता कॉर्नर आले तर तिथं थोडीशी लेस जी आहे ना तर थोडीशी दुमडून घ्यायची, म्हणजे त्याला थोडीशी घडी पडली पाहिजे. मग काय होतं, आपला जसा आकार आहे तर आपल्या आकारावरती बरोबरच लेस लागल्या जाते. बरोबर लेस लागल्या गेली ना म्हणजे आपला जसा आकार आहे तो आकार आपला बरोबरच आकार दिसतो. म्हणून त्या आकारासाठी आपल्याला थोडीशी लेस जी आहे तर अशी फोल्ड करावं लागते, मग तिथं असा कॉर्नर बाहेर येतो. आणि आता हे जे लेस आहे तर ती लगेच फोल्ड होऊन जाते. तर थोडंसं एक्स्ट्रा वाटतं आहे, तर एक्स्ट्रा वाटलेलं कट करून घ्यायचं, एका लाईने सरळ कट करून घ्यायचं. आता पाठीवरची टक्स जी आहे ना तर मग मी टक्स पण लगेच मारून घेते, कारण मग पूर्ण ब्लाऊज म्हणजे बॅक साईडचं जे आहे तर पूर्ण बॅक साईड आपली तयार होऊन जाते. आता याला खालच्या साईडनं जे आहे तर अशी पट्टी लावायची, कमरपट्टी. मी अशी कमरपट्टी पण लावून घेते. त्याला वरतून अशी दापटीप मारायची आणि अशी मध्ये पट्टी जी आहे ना तर अशी मध्ये घ्यायची, फोल्ड करून मधल्या साईडने अशी फोल्ड करून घ्यायची. वरतून एक दापटीप मारली, कारण की मग शिलाईची पण गरज नाही आहे. उगा अर्धा इंचाची पट्टी लावलेली आहे मी, तिथं 1 इंच पण घेतलेली नाही, ती पट्टी अर्धा इंचच आहे. म्हणजे फिनिशिंगमध्ये छान वाटते तशी. ब्लाऊजला जर तुम्ही फिनिशिंगमध्ये जर घेतली, जर तशी पट्टी जर लावली खालच्या साईडनं, तर आता याला लटकन आहे तर मग आपल्याला याला नॉट पण लावायची आहे. तर याच्यासाठी पण मग मी काय केलं, आता आपला इथं यूज करून हा जो कपडा आहे काठ साडीचा तो पण थोडासा उरलेला होता, तर मग म्हणलं त्याचेच आपण छोटे छोटे जे आहे तर लटकन बनवून घेऊया. तर त्याच कपड्यामध्ये आपल्याला अशी लटकन बनवून घ्यायची आहे, म्हणजे तो कपडा पण यूज होतो आणि लटकन पण असे छान वाटतात, कारण कॉन्ट्रास्ट काहीतरी व्यवस्थित वाटून जातं. असे मग त्यातनं आपले जे जरीचा काठ होता त्या काठाचे असे मी लटकन बनवून घेऊ लागले. असे नॉटला जे आहे तर मग मी त्याचेच लटकन बनवून नॉटला लावले. जसं उरलेला असला तर फेकून दिल्यापेक्षा असं यूज होतो त्याचा, आणि छान पण वाटतंय, म्हणजे दिसायला पण छान दिसतंय. आता याला लटकन जे आहे तर आता आपल्याला लटकन लावून घ्यायची आहे. दोन्ही साईडनं अशी नॉट जी आहे तर मग अशी इथं पॅक करून घ्यायची. थोडीशी मशीन जी आहे मागं पुढं करून घ्यायची, कारण तिथं लॉक करून घ्यायचं, कारण ती नॉट निघायला नको म्हणून असं लॉक करायचं. तर आपली ही डिझाईन जी आहे तर ही रेडी झालेली आहे बघा. अशा प्रकारे हा ब्लाऊजची डिझाईन मी बनवलेली आहे. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.